नमस्कार मंडळी. स्टार्स ऑफ बाप या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आज बाप कंपनीचे आणखी एक स्टार आपल्यासोबत जोडले गेले आहेत, निखिल. तर निखिल, मी इंट्रोडक्शन देण्यापेक्षा माझी अशी इच्छा आहे की तू स्वतःचं इंट्रोडक्शन द्यावं. तर माझं नाव निखिल कांदळकर. मी राहणार तळेगाव दिघे इथला. आणि माझं 5वी ते 12वीपर्यंत शिक्षण संगमनेर ज्ञानमाता कॉलेजमध्ये इथे झालं. आणि आता मी करंटली बाप कंपनीमध्ये 3rd इयरला आहे आणि VMS या प्रोजेक्टवरती काम करत आहे. अच्छा, म्हणजे तू 5वी ते 12वी होता हो, 5वी ते मग तिथे 12वी. कॉन्व्हेंट मध्ये होतास की कसं, कोणत्या नाही, मीडियमला? अपडाऊन करायचं. नाही, अपडाऊन करायचं. कोणत्या मीडियमला शिकत होता? मराठी की इंग्लिश Semi. मीडियम? सेमी इंग्लिशला होता. म्हणजे अच्छा, 12वी मध्ये किती मार्क्स होते तुला? मला 56% होते. अच्छा, म्हणजे 12वी मध्ये खूपच कमी मार्क होते. मग या बाप कंपनीमध्ये ऍडमिशन घेण्याचा निर्णय कशामुळे झाला तुझा, की मार्क्स कमी होते किंवा काय, असं काय नेमकं होतं की बाप कंपनीमध्ये यावं असं वाटलं तुला? तर मला ना, मी राव सरांचा एक पॉडकास्ट ऐकला होता. त्याच्यामध्ये त्यांनी असे IT रिलेटेड कन्सेप्ट सांगितली. मग ते मला खूपच आवडलं. अच्छा, मग मग तेव्हा मी निर्णय घेतला की बाप कंपनीमध्ये ऍडमिशन घ्यायचा. मग तुला असं वाटलं असेल ना की यार ऍडमिशन तर घ्यायचंय मला, बट माझे मार्क्स कमी, मग त्याचं कुठेतरी अडथळा येईल का? कारण आता बरेच म्हणजे आपण बघतो की 12वी नंतर जे मेरिट्स लागतात, हो 80चं मेरिट, 70चं मेरिट, सायन्सचं वेगळं, आर्ट्सचं वेगळं. मग तुझी सायन्स साईड होती, राईट? हो 12वीला सायन्स साईड. तो तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण मग मार्क्सचा जो इश्यू होता तर त्याचं कसं, तू कोणाला विचारलं की माझं ऍडमिशन होईल का नाही, किंवा काय प्रोसेस होती एकंदरीत जेव्हा तू बाप कंपनीमध्ये आलास तेव्हा? तेव्हा मी इथे भेट दिली. इथे अच्छा. बांधकामच चालू होतं कंपनीचं. त्यावेळेस इथं सगळी विचारपूस केली. आपल्याकडं म्हणे सगळ्यात आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तिन्ही साईडला चालून जातील म्हणे ॲडमिशन. त्यावेळेस विचार केला मी. इथलं एज्युकेशन सिस्टम त्यांनी समजून सांगितले आम्हाला. मग विचार केला घरी जाऊन, चायला तर आपण सगळे इथे इतर कॉलेज आणि याची थेअरी पद्धत यूज करतो, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी मग मी एक विचार करून मग बाप कंपनीमध्ये ऍडमिशन घ्यायचा एक निर्णय घेतला. अच्छा, म्हणजे तू जेव्हा इथं आलात आणि चौकशी केली तेव्हा इतर कॉलेजेसचे जे एज्युकेशन सिस्टीम आहे आणि इथली एज्युकेशन सिस्टीम आहे याच्यामध्ये काय तफावत तुला जाणवली, की कसं वेगळं शिक्षण म्हणजे नेमकं काय? वेगळं म्हणजे आता इथं थेअरी पद्धत चालते कॉलेज आणि याच्यात थेअरी तर ते फोकस फुल थेअरीवरतीच करतात. अच्छा. बट मला इकडं काही ना काही असं प्रॅक्टिकल म्हणजे स्वतः म्हणजे आपल्या भविष्यासाठी गरजेचं आहे ते इथं करून दाखवतात हे. मग त्याच्यामुळे ही कन्सेप्ट आवडल्यामुळे मी ऍडमिशन घेतलं इथे. आणि जेव्हा तू इथे आला म्हणजे कन्सेप्ट आवडली, सगळं शिक्षण पद्धती आवडली, पण IT ह्या विषयाबद्दल तुला 12वी मध्ये काही माहिती होती का, किंवा तुझे कोणी रिलेटिव्ह IT मध्ये होते का की ज्यांनी तुला सल्ला दिला की बाळा IT मध्ये तू करिअर करू शकतो? IT बद्दल कितपत माहिती होती तुला? काहीतरी बेसिक, काही 1% सुद्धा नाही एवढं नॉलेज होतं अरे फक्त. बाप. आम्हाला ना 11वी 12वी या विषयाला आम्ही IT सब्जेक्ट घेतलं होतं म्हणून. ओके. त्याचे आम्हाला एक्स्ट्रा पैसे भरावे लागत होते. बट आमचा दर पिरियड लास्टचा असायचा. कॉलेजचा सुटायचा टाइम आणि तो लास्ट पिरियड, आम्ही तो पिरियडच करत नव्हतो एवढा. अच्छा, बंद करायचे कॉलेज? बंद करायचं, आम्ही डायरेक्ट घरी निघून जायचं. मग तिकडे सर शिकवायचे. म्हणजे IT फक्त नावाला होता, नावाला होतं, तुम्ही फक्त टाइमपास म्हणून IT तेव्हा घेतला? आम्ही का घेतला, कारण की एक एंड एक्झाम म्हणजे बोर्डाच्या पेपरला MCQ राहतात म्हणून, मार्क वाढावे म्हणून, पर्सेंटेज वाढावे म्हणून घेतलेला होता. बट तो आम्ही असं विचार नव्हता केला की आमच्या भविष्यात आयटीच राहणार आहे, विचार नाही केलेला होता. तर मग तू इथे प्रवेश घेतला, राईट? फर्स्ट इयरला तू आलास, मग इथलं प्रोसेस कशी होती? म्हणजे तू जसं म्हटलं की मला ITचं नॉलेज नव्हतं, मग इथं आल्यानंतर तू सुरुवात कशी केली इथनं? म्हणजे कुठून सुरुवात झाली? ITचं नॉलेज नव्हतं, काय नव्हतं. मग आता तू म्हणतो की मी एका US प्रोजेक्टवरती काम करतोय, म्हणजे ते झिरो नॉलेज ते एका US प्रोजेक्टवरती काम करणारा विद्यार्थी या 2 ते 2.5 वर्षात घडला. तर ते घडण्याची प्रोसेस नेमकी कशी होती? तुमची सुरुवात इथनं कशी झाली? इथनं ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यानंतर आम्हाला बोलवण्यात आलं कंपनीमध्ये. मग त्यामध्ये आम्हाला काय बेसिक पासून कम्प्युटर कसं स्टार्ट करायचं याच्यापासून तर क्लायंट कसं हँडल करायचं याच्यापर्यंत शिक्षण आम्हाला इथं बाप कंपनीमध्ये भेटलं.
अच्छा, म्हणजे तुमची सुरुवात कम्प्युटर ऑन करण्यापासून, मग टायपिंग, मग बेसिक. टायपिंगला आम्हाला बटन सुद्धा सापडत नव्हते. अच्छा. एवढे आमचे आणि आता बेकार तुम्ही एकदम परिस्थिती. प्रो झालेला आहात की हो. वरती बघून तुम्ही खाली टाईप करताय. हो. अच्छा. बरं, आता तू जसं म्हटलं की आपण म्हणतो की मी या कॉलेजमध्ये आहे शिकायला, मी ह्या कॉलेजमध्ये शिकायला आहे. तुम्ही म्हणताना असं म्हणतात की मी या कंपनीमध्ये शिकायला आहे. तर मग कॉलेजमध्ये शिकणं आणि कंपनीमध्ये शिकणं याच्यामध्ये तुला काय वाटतं? म्हणजे मी वारंवार सगळ्यांच्याच तोंडून ऐकतो, मी कंपनीमध्ये शिकतोय, कंपनीमध्ये शिकतोय, जे की कुठे ऐकायला असं भेटत नाही की कंपनीमध्ये आपण शिकतो. तर हे काय नेमकं कंपनीमध्ये शिकणं? कंपनीमध्ये शिकणं माझ्या मते जगात असं पहिल्यांदा घडलं असेल. ओके. म्हणजे या जगात पहिल्यांदा घडलं असेल. कारण की मी असे बरेचसे पॉडकास्ट ऐकलेले हम्म, याच्या पोझिशनवरती. हम्म, हम्म, बट ते असं त्यांनी असं काही वेगळं काही सांगितलेलं नाही. तेच फक्त कॉलेज आणि हम्म. शाळा या दोनच गोष्टी सांगितलेल्या आहे. त्यांनी कसं शिक्षण घेतलं, कसा अभ्यास केला तेवढं सांगितलेलं आहे. अच्छा, म्हणजे आपण जसं म्हणतो की तुम्हाला शेती करायची असेल तर वही आणि पुस्तकावरती शेती किंवा असं जनरली बोललं जातं की एसीत बसून शेतीची धोरणं आखली नाही जात, तर त्याच्यासाठी आपल्याला शेतीतच जावं लागतं. हो. तसंच आय टीमध्ये जर तुम्हाला आय टीमध्ये कामच करायचं असेल तर वही पुस्तक किंवा ह्या गोष्टी करण्यापेक्षा डायरेक्ट जर प्रॅक्टिकली तुम्ही काही गोष्टी केल्या तर त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होतो. आणि मे बी बाप कंपनीने तेच एक फॉलो केलेलं आहे की जे कन्व्हेन्शनल एज्युकेशन सिस्टीम आपली आत्ता चालू आहे की एक्झाम ओरिएंटेड एक स्टुडंट आपण घडवतो की एक्झामच्या आजूबाजूला फिरणारी जी शिक्षण पद्धती आहे त्याला कुठेतरी क्रॉस करून आपल्याला म्हणजे एक एक्झाम आपल्याला आपली मेमरी चेक करण्यासाठी कदाचित घेतली जाते आत्ता, पण जर तुम्हाला एक हुशार किंवा इंटेलिजन्ससाठी जो अभ्यास केला जातो तो बाप कंपनीमध्ये केला जातो. कारण जर तुम्हाला कोडिंग करायचं आहे, ते जर तुम्हाला लॅपटॉपवरती करायचं आहे, तुम्हाला असाइनमेंट लिहून किंवा बाकीच्या गोष्टी करून काही त्याचा उपयोग जास्त काही होईल असं वाटत नाही. पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली, दिवसभर तुम्ही त्या कोडवरती असाल तर तुम्हाला नक्कीच जसं आपण निखिलचं ऐकलं की ज्या विद्यार्थ्याला 12वीला मार्क कमी होते, ज्या विद्यार्थ्याला कम्प्युटरबद्दल एवढी फारशी माहिती नव्हती, तो विद्यार्थी ह्या 2.5 वर्षात एवढा इथे तयार झालाय की तो आता एका US च्या प्रोजेक्टवरती काम करतोय, अँग्युलर राईट, अँग्युलर टेक्नॉलॉजीमध्ये. ह्या गोष्टी साध्य होऊ शकतात जर प्रॉपर वेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. निखिल, मला तू सांग की तू अँग्युलर कसं चूज केलं, किंवा बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आता आहेत, तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये पण असतील बॅक एंड फ्रंट एंड, तर मग तुझा एरिया ऑफ इंटरेस्ट तू कसं डिसाईड केला? म्हणजे कोणत्या महिन्यात किंवा कोणत्या वर्षी तुला कळालं की मला हे जमू शकतं अँग्युलर? तर बाप कंपनीत आल्यापासून आम्हाला पहिल्यांदा कम्प्युटर कसं चालू करायचं हे शिकवलं. त्यानंतर आम्हाला एक HTML नावाची एक टेक्नॉलॉजी ती शिकवण्यात आली. त्याच्यात आम्हाला सर मॅडम जे आहे कोणी ते आम्हाला वेबसाईट असे डिझाईन करायला द्यायचे. मग त्याच्यात माझा इंटरेस्ट वाढत गेला. मग त्याच्यामुळे मी ठरवलं की मला वेब डेव्हलपमेंट करायची. मग त्यासाठी माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक रिॲक्ट आणि अँग्युलर. पण मी रिॲक्ट आता सगळेच करतात आहे. आता मी बऱ्याचशा लोकांच्या ऐकलेलं आहे की रिॲक्ट म्हणजे भरपूर चालते या IT मध्ये भरपूर ट्रेंडिंगला चालते. म्हटलं मी ऑपोजिट वेने विचार केला, सगळे रिॲक्टला जाणार, मग अँग्युलरला कोण जाणार? मग त्यासाठी मी अँग्युलर निवडली. अँग्युलरच्या व्यतिरिक्त तुझं जर एखाद्या लँग्वेजची प्रोफिशियन्सी म्हटलं तर आपण जसं फुल स्टॅक म्हणतो, तर फुल स्टॅकसाठी एखादी बॅकएंडची लँग्वेज पण तू प्रिपेअर केली आहे का गेल्या काही वर्षांमध्ये? हा, Node.js केलेली थोडीफार. Node.js केलेली. तर तू आता असं म्हटलंस की मी US च्या प्रोजेक्टवरती काम करतोय सध्या, तर एक लँग्वेज नावाची गोष्ट असते की जी खूप मॅटर करते आपल्या करिअरच्या ग्रोथमध्ये, कम्युनिकेशन स्किल असतील. तर मग जे डेमोज वगैरे तुमचे होत असतील किंवा टीम मीटिंग्स होत असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग ही खूप गरजेची आहे. तर तू सेमी इंग्लिशमध्ये होतास राईट? तुझी इंग्लिश तेवढी असेल की कॅपेबल नव्हतीच का? मग तू त्या गोष्टीवरती ओव्हरकम कसं केलं, किंवा त्या एक गोष्ट आपली सुधारण्यासाठी काय प्रयत्न केलेस की माझी इंग्लिश अशी व्यवस्थित होईल? त्यासाठी मी प्रॅक्टिस केली मोबाईलवरती. असे ॲप्लिकेशन राहतात, ते काय यूट्यूब प्ले स्टोअर अवेलेबल आहे. त्याच्यावरती तिकून आपण कॉल करतो. त्या ॲप्लिकेशन एक सिस्टम राहते, कॉलिंग सिस्टम.
ते पण असे आपले इंग्लिश सुधारायचे प्रयत्न करतात, मग त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलायचं, सुधारायचं, इंग्लिश सुधारली मग त्याच्यामधून माझी. ठीक आहे. थोडासा वेगळा म्हणजे आजच्या तरुणाईला जो खूप आवडतो असा प्रश्न मी तुला विचारतो. मित्रांबद्दल थोडंसं मला सांग, कारण मित्र तुझ्या आयुष्यात जे मित्र आहेत ते काय रोल प्ले करतात, किंवा आज जो निखिल आहे आपल्यासमोर त्याच्यामध्ये मित्रांचं किती योगदान त्याच्यासाठी आहे, म्हणजे अँग्युलर असेल किंवा ओव्हरऑल तुझ्या लाईफमध्ये मित्रांचं किती योगदान? तर लहानपणापासून तर आत्तापर्यंत मित्रांनीच मला असं पुढं म्हणजे आपलं प्रोत्साहन दिलेलं आहे. मित्रांमुळे लय काही गोष्टी झालेल्या आहे. मग इथं तुला कोणी गाईड करणारे मित्र होते का अँग्युलर साठी? हो, इथे आहे. म्हणजे तुला काही अडचण आली तर हे घे, मी करतो, मी करून देतो, मी सांगतो. काय अडचण आली तर ते मला समजून सांगायचे, कसं करायचं कसं नाही, कसं हे करायचं समजून सांगायचे. अच्छा, आता जे 12वीचे विद्यार्थी आहेत, आता जे 12वी मध्ये आहेत किंवा ते परीक्षा देणार आहेत, त्याच्यातले बरेचसे मुलं असे आहेत की ज्यांना IT मध्ये यायचे, बट IT मध्ये फक्त IT मध्ये यायचंय, IT बद्दल त्यांना फारशी माहिती नाही. तर तू ॲज अ 12वी स्टुडंट जेव्हा होतास आणि आता जे तुझी पोझिशन आहे, तर तू या 12वीच्या विद्यार्थ्यांना काय सांगशील की तुम्हाला जर IT यायचं असेल तर कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे, कोणत्या गोष्टींची तयारी तुम्ही आत्तापासून सुरुवात केली पाहिजे, आणि काय काय केलं पाहिजे की तुम्हाला IT मध्ये आल्यानंतर ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या म्हणजे तू स्ट्रगल केला की मला PC माहीत नव्हता किंवा चालू करायचं माहीत नव्हतं, ते त्यांना ॲटलिस्ट स्पीच बनेल, म्हणजे ते ॲडमिशन घेतल्यानंतर ते खूप चांगलं त्याच्यामध्ये खेळतील. तर अशा कोणत्या गोष्टी ज्यांच्यावरती मुलांनी चांगले प्रयत्न केले पाहिजेत आत्ताच? तर आपलं कॉलेजमध्ये तुम्ही बघतालच 12वीला 11वीला असं, तर थेरी पद्धत खूप चालते. प्रॅक्टिकल काहीतरी 1% काहीतरी असतं तिथं. मग त्यांनी ज्याच्यात इंटरेस्ट आहे ना, आपलं म्हणजे ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल ना, एक्झाम्पल लाईक टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, IT मध्ये, मग त्यासाठी 11वी पासूनच त्या याची ट्रेनिंग दिली पाहिजे. प्रॅक्टिकल 50% दिले पाहिजे कॉलेजना किंवा स्कूलना. असं हे झालं कॉलेजचं पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे कॉलेजनी हे प्रयत्न केले. पण मुलांनी स्वतःसाठी काय केलं पाहिजे की मी जर 12वीचा विद्यार्थी आहे, मला IT जायची इच्छा आहे, तर मी कोणते प्रयत्न केले पाहिजे आत्तापासून? मुलांनी त्याच्यात म्हणजे ज्या आपली आवड असेल त्याच्यात 100% दिले पाहिजे त्या फील्डमध्ये, तेव्हाच मग काय होऊ शकतं. तर मित्रांनो, हा होता निखिल कांदळकर, आणि त्यांनी बऱ्यापैकी त्याची जर्नी आपल्याला समजून सांगितली. तर याच्यामधनं कन्क्लुजन असं घेऊ शकतो आपण की 12वीचे जे मार्क्स आहेत आपले, ते आपलं फायनल डेस्टिनेशन नसतं. बरीचशी मुलं डिमोटिवेट होतात की 12वीत मला कमी मार्क्स पडलेत, आणि कदाचित आपली एज्युकेशन सिस्टीम किंवा सगळी सिस्टीम अशी आहे की जी मुलं मागं राहतात ती मागच राहतात. त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा कोणताही प्रयत्न आपल्या शिक्षण पद्धतीत पण होत नाही. मग त्या गोष्टी ज्या आहेत, ती मागं राहणारी मुलं आहेत, त्यांना कुठेतरी मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बाप कंपनी करते. आता जर निखिलचं उदाहरण घेतलं तर त्याला सायन्सला 56% मार्क्स होते. काही असे विद्यार्थी ज्यांना 50च्या आतमध्ये मार्क्स होते, त्यांना सुद्धा चांगली संधी बाप कंपनीने दिली आहे, आणि ते आता संधी भेटल्यामुळं हा मुलगा एका US प्रोजेक्टवरती काम करतोय, चांगलं काम करतोय, अँग्युलर डेव्हलपर म्हणून तो आहे. तर अशाच संधी बाप कंपनी इथून पुढे पण अशा मुलांसाठी नक्कीच सदैव घेऊन येत राहील, अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. निखिल, तुझं मोलाचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल तुझे खूप सारे थँक्यू, आणि आपण लवकरच भेटूयात एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू, आणि निखिल, तुला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर.